वरिष्ठ भाजपा नेता देवेंद्र फडणवीस ने गुरुवार शाम को महाराष्ट्र के नए सीएम के तौर पर शपथ ली। शपथ ग्रहण के दौरान भी उन्होंने अपने नाम के साथ अपनी मां का नाम जोड़ा। फडणवीस को महाराष्ट्र के राज्यपाल सीपी राधाकृष्णन ने शपथ दिलाई। सरिता उनकी मां हैं और गंगाधर राव उनके पिता का नाम है। इसके बाद आपको बता दें कि एकनाथ शिंदे ने भी शपथ ली। उसके बाद अजीत पवार भी इस सरकार के डिप्टी सीएम बन गए हैं। शपथ के बाद एकनाथ शिंदे सीधे पहुंचे हैं कोलाबा बीच, जहां पर शिवसेना के संस्थापक बाला साहब ठाकरे का स्टैच्यू है। वहां पर उन्होंने सबसे पहले माल्यार्पण किया और इसी के साथ ही वो एक संदेश देना चाह रहे थे कि वो जिस तरह से चाहते हैं सरकार में उन्हें उस तरह से हिस्सेदारी मिली है और कहीं न कहीं इसे उद्धव ठाकरे से जोड़ा जा रहा है। माल्यार्पण के बाद एकनाथ शिंदे सीधे मंत्रालय पहुंचे। वहां पर उन्होंने कह सकते हैं पहली बैठक की। बैठक के बाद उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की। प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने क्या कुछ कहा, चलिए आपको सुनवाता हूँ। अरे बाबा, मी जिकडे तुम्हाला मला वाटतं 27 तारखेलाच माझी भूमिका स्पष्ट केली की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। मी तेव्हाच भूमिका जाहीर केली। तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणतात, तब्येत खराब असली तर नाराज आहे। अरे तुम्हीच मानवता बातम्या। आता तुम्ही आता सूत्रानुसार सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे। त्यामुळे काही नाही बघा, हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मी कामाला महत्त्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्त्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत। आश्वासन देखील दिलं गेलं होतं। आता या संपूर्ण ज्या लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची कुठली निधी आहे केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत। सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला। एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय, तेच आहे। फिलहाल आप कैसे देखते पूरी खबर को कमेंट बॉक्स में बताना और पेज को फॉलो करना, चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल मत भूलिएगा। धन्यवाद।